मुंबईच्या पर्यटनामध्ये आणखी एकाची भर पडलेली आहे, कारण मलबार हिल टेकडीवरील नेचर व्ह्यू जो आहे तो सोमवारपासून खुला करण्यात येणार आहे। हा जो नेचर व्ह्यू जो मी ज्या ठिकाणी आहे तो नेचर व्ह्यू सोमवारपासून खुला करण्यात येणार आहे। रविवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या ठिकाणचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि हा नेचर व्ह्यू जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। गुढीपाडव्याच्या दिवशी खरं तर सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या नेचर व्ह्यूचं उद्घाटन ठेवण्यात आलेलं आहे। 2021 साली ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक अस्तित्वात होते त्यावेळेस स्थायी समितीमध्ये सुरुवातीला याचा प्रस्ताव आला होता आणि त्यानंतर या नेचर व्ह्यूचं जे आहे ते काम करण्यासाठी सुरुवात केली होती। आदित्य ठाकरे ज्यावेळेस पर्यटन मंत्री होते त्यांच्या निधीतून आणि महानगरपालिकेच्या खर्चातून जो आहे तो हा खरं तर नेचर व्ह्यू बांधण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने सुरुवात केली होती। सुरुवातीला एकूण 12 कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु ज्या पद्धतीने हे काम पुढे होत गेलं त्याच्यामुळे या संपूर्ण नेचर व्ह्यूचा खर्च देखील 22 कोटींपर्यंत आतापर्यंत गेला असल्याची माहिती आहे। आणि या ठिकाणी जे आहे तर मुंबईकर नागरिक पर्यटन म्हणून जर आले तर यांना विविध व्ह्यू जो आहे तो या ठिकाणी बघता येणार आहे। या ठिकाणी जे जंगलामध्ये जे काही पक्ष्यांचे आवाज आहेत ते देखील प्रत्यक्षात आणि जे प्रत्यक्षात आवाज ऐकण्याचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे। संपूर्ण 700 मीटरचा नेचर व्ह्यू जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बनवण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन जे आहे ते रविवारी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहू शकतो की टेकडी हँगिंग गार्डनला लोक येतात, ते हँगिंग गार्डनला लोक हे गिरगाव चौपाटी बघण्याचा प्रयत्न करतात, परंतु की झाडं असल्यामुळे हा हँगिंग गार्डनच्या तिथून हा खरं तर नेचर व्ह्यू चांगला पाहता येत नाही। त्यामुळे हा जो आहे तो नेचर व्ह्यू जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणाहून पूर्ण गिरगाव चौपाटी कशा पद्धतीने त्या ठिकाणी लोक आहेत असा देखील व्ह्यू जो आहे तो ह्या नेचर व्ह्यूच्या वॉकवेच्या माध्यमातून असलेला आपल्याला पाहायला मिळेल। हा वॉकवेचं काम जे आहे ते खरं तर जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु अजून देखील उशीर झाला होता। परंतु आता गुढीपाडव्याच्या दिवशी या वॉकवेचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अनेक पर्यटन स्थळं म्हणून अनेक पर्यटन जे आहे ते या ठिकाणी भेट देत असतात, परंतु मलबार हिलच्या टेकडीवरती अशा पद्धतीने नेचर वॉकवे जो आहे तो बनवण्यात आलेला आणि याच्या माध्यमातून जे मलबार हिलच्या टेकडीवरून जे आहे तसेच आजूबाजूचा परिसर तो पाहण्याचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे। कॅमेरामन हरी नेगी सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।